दादा काय सांगाल प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? भुसावळमधील स्वतंत्र भारत परिवार हा एक सुजाण नागरिकांचा आणि हिंदुत्ववाद्यांचा ग्रुप आहे. हा एक परिवार असून भुसावळच्या विकासाशी हा परिवार कटिबद्ध आहे. या परिवारामध्ये जातीभेद, पक्षभेद, महिला पुरुष, श्रीमंत गरीब असा कोणताही भेद नाही. आम्ही केवळ आणि केवळ भुसावळचा विकास कसा होईल आणि येथील समस्याचं निराकरण कसं होईल याच्याकरता आम्ही काम करतो. याकरिता आम्ही यावर्षी 24 कलमी एक कार्यक्रम आम्ही आखला आहे आणि प्रत्येक उमेदवारापर्यंत आम्ही पोहोचवला आहे, जेणेकरून त्यांनी ते कलम त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण करण्याचे प्रयत्न करावी आणि भुसावळच्या विकासाचा प्रश्न सोडवावा. आमचं पहिलं कलम आहे भुसावळकरांना रोज पाणी भेटलं पाहिजे. दुसरं कलम आहे की कंत्राट नगरसेवकांना देता योग्य ते कंत्राटदारांना देऊन त्यांच्याकडून योग्य प्रतीचे काम करून घ्यावे. भुसावळ येथे रोजगारी संधी वाढावेत म्हणून वेगवेगळे उद्योग भुसावळला आणले जावेत. भुसावळमध्ये जे गोरं आहेत रस्त्यावरील त्यांचा रस्त्यावर फिरणारे गोरं कुत्रे यांचा योग्य बंदोबस्त करून गोशाळेकरता योग्य ती जमीन गोरक्षकांना द्यावी. भुसावळमध्ये अवैध कत्तलखाने, उघड्यावर मांस विक्री ती बंद करावी. भुसावळची जिल्हा निर्मिती लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून इथे अनेक ऑफिसेस उघडतील आणि विकास लवकरात लवकर होईल. एक ब्लूप्रिंट भुसावळची हवी, जेणेकरून चौडे रस्ते, कारंजे, सर्कस हे याची निर्मिती होईल. भुसावळमधलं स्थलांतर थांबण्याकरता चांगल्या शिक्षण संस्था, शेती आधारित उद्योग आणि महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगारीचा बंद पायबंद हे उपाययोजना सत्ताधारी विरोधक कोणीही असो त्यांनी यांची पूर्ण पाठपुरावा करून हे घ्यावे. सुजाण नागरिक आहेत. आपल्या इथे काय होतं की फक्त नगरसेवकांचं बोलणं ऐकलं होतं, त्यांना ऐकतात वेगवेगळ्या संघटना, डॉक्टर लोक असो, व्यापारी लोक असो, सुजाण नागरिक असो, त्यांच्या सगळ्यांच्या संपर्कात सन्माननीय नागरिक नेत्यांनी राहावं. तापी नदीवर अनेक आत्महत्या घडल्याचे प्रकरण झालेले आहेत. तिथे एक जुनी मागणी सध्या वर्षभरापासून आहे की तिथे जाळ्या लावल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. भुसावळ कार्यक्षेत्रामध्ये सुसज्ज इमारत नगरपालिकेची, सुसज्ज ॲम्ब्युलन्स सेवानीची उपलब्ध करावी. सामाजिक वनीकरण विभाग, नॅशनल हायवे, रेल्वे इत्यादीद्वारे वृक्ष लागवड करून भुसावळ हे हरित शहर निर्मिती होईल याच्याकरता उपाययोजना कराव्यात. संभाजी महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा प्रस्तावित स्मारक अतिशय उत्कृष्टपणे सादर करावा. अभ्यासिका निर्माण करावी, जेणेकरून IAS IPS आणि बाकी अन्य अधिकाऱ्यांकरता अभ्यास करण्याकरता योग्य ती जागा उपलब्ध होईल. IIT, ITI, सेमी इंग्लिश शाळा यांची निर्मिती केली जावी, जेणेकरून योग्य शिक्षण भुसावळकरांना मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटच्या 2 मागण्या आहेत आपल्या की भुसावळचा नदीचा घाट व्यवस्थित विकसित करावा, जेणेकरून भुसावळ एक पर्यटन स्थळ विकसित होईल. त्याचबरोबर आजच्या घडीला नगरपालिका, खंडारी, ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे, दीपनगर इत्यादीद्वारे दूषित पाणी थेट नदीत सोडलं जातं. त्यांच्यावर सेवरेज ट्रीटमेंट प्लॅन हे प्लान पूर्ण उभारून त्याचे शुद्ध पाणी नदीत सोडावं, ज्याच्याकडून नदी प्रदूषित होणार नाही. या प्रकारच्या 24 मागण्या स्वतंत्र भारत परिवाराने सगळ्या उमेदवारांकडे केल्या होत्या. त्यापैकी आपण ज्यांच्याकडे उमेदवार आपण मागण्या केल्या त्याच्यापैकी साधारण 18 उमेदवारांनी त्या मागण्या करून त्यांनी आपल्याकडे हमीपत्र दिलं आहे. अधिक त्यांनी बाईट पण दिलेलं आहे, जेणेकरून व्हिडिओ की त्यांना त्या मागण्या मान्य आहेत म्हणून. आपण थोडक्यात त्यांची नावं जाहीर करतोय. प्रभाग क्रमांक 6 मध्ये दीपक अभिमन्यू सोनवणे, 7 मध्ये संजय झेंडू रायपुरे, प्रभाग क्रमांक 8 मध्ये अनिता सतीश सपकाळे, प्रभाग क्रमांक 8 मध्ये धांडे शारदा दीपक, प्रभाग क्रमांक 10 मध्ये चौधरी प्रिया बोधराज, प्रभाग क्रमांक 11 मध्ये बराटे बबलू सुरेश, प्रभाग क्रमांक 13 मध्ये वैष्णवी आशिष तिवारी, प्रभाग क्रमांक 14 मध्ये पुंजा सुभद्रा गणपत, प्रभाग क्रमांक 15 मध्ये मीना शमकांत कुलकर्णी, प्रभाग क्रमांक 16 मध्ये कोलते पल्लवी निलेश, प्रभाग क्रमांक 17 मध्ये बागुल योगेश जगन्नाथ, प्रभाग क्रमांक 20 मध्ये नरवाडे सीमा प्रशांत, प्रभाग क्रमांक 20 मध्ये लोखंडे हरीश अनिल, प्रभाग क्रमांक 21 मध्ये भारंबे पल्लवी महेश, प्रभाग क्रमांक 22 मध्ये नेमाडे आरती दिनेश, प्रभाग क्रमांक 24 मध्ये जावळे शिशिर दिनकर, प्रभाग क्रमांक 25 मध्ये पाचपांडे वैशाली नांदेव आणि शेवटील प्रभाग क्रमांक 25 मध्ये डॉक्टर फालक छाया मुरलीधर देशमुख. आपण या 18 उमेदवारांना आपण समर्थन दिलेलं आहे. 18 उमेदवार हे विकासाच्या कोणातून जनसामान्यांशी असलेल्या संपर्काच्या दृष्टिकोनातून आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि आम्ही जे 24 मुद्दे घेतले आहेत त्या अनुषंगाने आम्ही 24 उमेदवारांना समर्थन दिलं असून त्या प्रभागातील आम्ही सगळ्या नागरिकांना आम्ही मागणी करतो की या उमेदवारांना त्यांनी समर्थन द्यावे. जय श्रीराम. कमळ चिन्ह समोरील बटन दाबा. भाजपा, शिवसेना
RPI महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ रजनी संजय सावकार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. तुतारी समोरील बटन दाबा. प्रभाग क्रमांक 4 मधील अनुसूचित जाती महिला राखीव उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय सौ ज्योती रवींद्र सपकाळे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. कमळ या चिन्हासमोरील बटन दाबा. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार माननीय सविता रमेश मकासरे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. बटन दाबा. प्रभाग क्रमांक 25 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री बुटासिंग शितोडिया यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा. घड्याळावरती बटन दाबा. प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ ममता अजय कुमार डागोर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.